हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 10वीचा जो काही चॅप्टर सुरू केला होता, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, याचे आपले 3 लेक्चर झालेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर पाहिले नसतील तर हे तिन्ही पण लेक्चर विद्यार्थ्यांनी सर्वांनी बघून घ्यायचेत, कारण की डायरेक्टली हे लेक्चर पाहण्यापेक्षा, चौथं लेक्चर पाहण्यापेक्षा अगोदरचे जे 3 लेक्चर आहेत तर ते सर्वांनी बघून घ्या. जे कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले आलेले नवीन व्हिडिओज जे आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच होईल आणि तुम्हाला व्हिडिओज जे आहेत तर ते पाहता येतील. ओके, आता पेपरही जवळ आलेले आहेत, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित अभ्यासाला लागायचं आहे. ओके, चलो, आपण जो काही इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा चॅप्टर सुरू केलेला आहे, तर यामध्ये अप्लाइड मायक्रोबायोलॉजी पाहिलं, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी बघितलं आहे, आपण प्रोडक्ट बघितलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, डिफरंट टाईप ऑफ चीज पाहिलेले आहेत, प्रोबायोटिक बेनिफिट्स पाहिलेले आहेत, प्रोबायोटिकचे ब्रेड कसं तयार होतं, ईस्ट, विनेगरचं प्रोडक्शन, युजेस ऑफ विनेगर हे आपण बघितलेलं आहे. आज आपल्याला बघायचे पहा, प्रिपरेशन ऑफ व्हिनेगर, म्हणजे व्हिनेगर जे आहे तर हे कशा प्रकारे तयार केलं जात असतं, तर याबद्दल आपल्याला काय करायची इन्फॉर्मेशन बघायची आहे. ओके, चला, थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे. सर्वांनी व्यवस्थित लेक्चर बघायचं आहे, कारण की हा चॅप्टर जो आहे तर या चॅप्टरमधले मायक्रोब्स जे असणार आहेत तर ते खूप इम्पॉर्टंट आहेत. पहा, कोणत्या प्रोडक्टमध्ये कोणत्या प्रकारचं मायक्रोब्स यूज केलेलं आहे तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहत नसेल तर 4-5 वेळेला वाचायचंय, लिहून घ्यायचंय, जेणेकरून तुम्हाला ते लर्न होऊन जाईल, जेणेकरून तुमच्या ते मायक्रोब्स लक्षात बसून जातील. ओके, हा चॅप्टर जो आहे हा सगळा मायक्रोब्सवरतीच आधारित आहे, त्यामुळे व्यवस्थित काय करायचंय, या चॅप्टरमधले सर्व मायक्रोब जे आहेत तर ते अभ्यासायचे आहेत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. ओके, चला, आता आपण बघणार आहे तर प्रिपरेशन ऑफ विनेगर, विनेगरचं प्रिपरेशन कसं केलं जात असतं हे आपण बघणार आहे. तर पहा, काय केलं जातं, पहा, द प्रिपरेशन ऑफ विनेगर इन्व्हॉल्व फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड. ज्यावेळेस आपण कशाचं प्रिपरेशन करत असतो रे, विनेगरचं प्रिपरेशन म्हणजे निर्मिती आपल्याला करायची आहे, त्यावेळेला आपल्याला कशाचं फर्मेंटेशन घडून आणायचं आहे, किण्वन कशाचं घडून आणायचं आहे, कार्बन कंपाऊंडचं किण्वन घडून आणायचे, म्हणजे फर्मेंटेशन घडून आणायचे. जसं की पहा, ते कार्बन कंपाऊंड म्हणजे आपल्याला काय घ्यायचे आहेत, जसं की फ्रूट ज्यूस आहे, फळांचा ज्यूस असतो, मॅपल सिरप, शुगर मोलॅसेस, रूट स्टार्च युझिंग, याच्यामध्ये कोणतं ईस्ट यूज करायचे बघा, सॅकरोमायसिस सेरेव्हिसी. पहा, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला सांगितलं होतं त्या ठिकाणी मायक्रोब्स हे यूजच केले जात असतात, इथे ईस्टचा यूज केला आहे. विनेगरचं प्रोडक्शन करायचं आहे आपल्याला, आणि या विनेगरचं प्रोडक्शन करण्यासाठी आपण कार्बन कंपाऊंडचं फर्मेंटेशन घडून आणणार आहेत, किण्वन घडून आणणार आहेत. आणि ते कार्बन कंपाऊंड आपल्याला कोणते घ्यायचेत, फॉर एक्झाम्पल कोणते घ्यायचेत, जसं की फ्रूट ज्यूस घ्यायचा आहे, किंवा मॅपल सिरप घ्यायचा आहे, किंवा शुगर मॉलॅसेस, किंवा काय करायचं आहे आपल्याला, रूट स्टार्च घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ईस्टचं यूज करायचं आहे, ईस्टचं व्यवस्थित नाव लक्षात राहू द्या, ईस्ट कोणतं आहे, सॅकेरोमायसिस सेरिव्हिसी, या ईस्टचं त्यामध्ये यूज करायचं आहे. आणि कशाचं प्रिपरेशन करायचं आहे आपल्याला, विनेगरचं प्रिपरेशन करायचं आहे, निर्मिती घडून आणायचं आहे. लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचं ईस्ट यूज केलेलं आहे, सॅकेरोमायसिस सेरिव्हिसी, कार्बन कंपाऊंडचं फर्मेंटेशन घडून आणायला. त्यानंतर पहा, अ मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज यूज फॉर मायक्रोबियल डिग्रेडेशन, कन्व्हर्टिंग इथेनॉल इंटू अ ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट. आता या ठिकाणी पहा काय केलेलं आहे, या ठिकाणी मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स आपण घेतलेलं आहे. बॅक्टेरियल स्ट्रेन्स जे आहेत तर या बॅक्टेरियल स्ट्रेन जसं की कोणते घेतलेले आहेत, कोणत्या प्रजाती घेतलेल्या आहेत आपण, ॲसिटोबॅक्टर, लक्षात राहू द्या, कोणत्या येतात, ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर, लक्षात राहू द्या, हे 2 बॅक्टेरियल स्ट्रेन्स घेतलेले आहेत. कोणते, ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर
ॲसिटोबॅक्टर, व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज यूज फॉर, यांचा वापर आपण कशासाठी केलेला आहे? मायक्रोबियल डिग्रेडेशन घडून आणण्यासाठी. काय घडून आणायचं? यांच्या मदतीने हे जे काही बॅक्टेरियल स्ट्रेन्स आहेत ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर, यांचा यूज आपण कशासाठी केलेला आहे? मायक्रोबियल डिग्रेडेशन, जे सूक्ष्मजीव आहेत तर या सूक्ष्मजीवांचं डिग्रेडेशन घडून आणण्यासाठी कोणत्या बॅक्टेरियल स्ट्रेनचा यूज केलेला आहे? ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टरचं यूज केलेला आहे. आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे, कन्व्हर्टिंग, हे काय करतायत बरं? इथेनॉलचं कन्व्हर्जन. कशाचं? इथेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये घडून आणतायत? ॲसिटिक ॲसिडमध्ये घडून आणतायत. कशामध्ये घडून आणतायत? ॲसिटिक ॲसिड. आणि दुसरेही बाय प्रोडक्ट जे आहेत त्यामध्ये बाहेर पडणार आहेत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. ओके, लक्षात राहू द्या, इथेनॉलचं कन्व्हर्टिंग कशामध्ये करायचं आहे आपल्याला? ॲसिटिक ॲसिडमध्ये करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण कोणते बॅक्टेरियल स्ट्रेनचं मिक्सचर यूज केलेलं आहे? ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर यांचा यूज आपण कशासाठी केलेला आहे? त्या इथेनॉलमधील मायक्रोबियल डिग्रेडेशन घडून आणण्यासाठी. ओके, नेक्स्ट पहा, दिस ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड बाय रिअरफॅक्शन. आता पहा, आपण इथेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? ॲसिटिक ॲसिड आणि अदर बाय प्रोडक्ट. मग आता यामधून आपल्याला काय करायचं आहे? ॲसिटिक ॲसिड वेगळं करायचं आहे. मग हे ॲसिटिक ॲसिड वेगळं करण्यासाठी कोणती मेथड यूज केलेली आहे? कोणती मेथड यूज केलेली आहे? रिअरफॅक्शन. कोणती मेथड आहे? रिअरफॅक्शन मेथड आहे, ज्याला आपण काय म्हणतो? विरलन असं म्हणत असतो. कोणती पद्धती आहे? विरलनाने. विरलन या पद्धतीने रिअरफॅक्शनद्वारे आपण ॲसिटिक ॲसिड काय करायचं आहे? सेपरेट करायचं आहे. अँड पहा, पोटॅशियम फेरोसायनाइड इज यूज टू ब्लीच ॲसिटिक ॲसिड. आता पहा, ॲसिटिक ॲसिडला आपल्याला काय करायचं आहे? ब्लीच करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? ॲसिटिक ॲसिडला ब्लीच करायचं आहे, म्हणजे त्याचं काय करायचं आहे? विरंजन घडून आणायचं आहे. कशाचं विरंजन घडून आणायचं आहे आपल्याला? ॲसिटिक ॲसिडचं. आणि त्याचं ब्लीच म्हणजे विरंजन घडून आणण्यासाठी त्याच्यामध्ये आपण कशाचा यूज केलेला आहे? पोटॅशियम फेरोसायनाइड. कशाचा यूज केलेला आहे? पोटॅशियम फेरोसायनाइडचा यूज केला आहे. बघा बरं का, काय काय केलं आहे आपण या ठिकाणी. इथेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आहे? ॲसिटिक ॲसिड आणि बाय प्रोडक्टमध्ये केलेलं आहे. कोणत्या बॅक्टेरियल स्ट्रेनचा यूज करून? ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर, त्यामधील मायक्रोबियल डिग्रेडेशन घडून आणण्यासाठी. ज्या वेळेस ॲसिटिक ॲसिड आणि अदर बाय प्रोडक्ट तयार झाले त्यावेळेस आता आपल्याला ॲसिटिक ॲसिड काय करायचं आहे? सेपरेट करायचं आहे. आणि ते सेपरेट करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज केलेली आहे? रिअरफॅक्शनद्वारे, विरलन पद्धतीने आपण ॲसिटिक ॲसिड वेगळं केलं. मग ॲसिटिक ॲसिड वेगळं केल्याच्या नंतर या ॲसिटिक ॲसिडला आपल्याला काय घडून आणायचे? ब्लीच करायचे. काय करायचे? ब्लीच म्हणजे विरंजन घडून आणायचे. आणि ते ब्लीच घडून आणण्यासाठी यामध्ये कशाचा यूज केलेला आहे? पोटॅशियम फेरोसायनाइडचा यूज केलेला आहे. ओके, त्यानंतर पहा, यामध्ये काय करायचे? पाश्चरायझेशन इज देन परफॉर्म. पाश्चरायझेशन घडून आणायचे. त्यानंतर त्याचं काय करायचे? पाश्चरीकरण घडून आणायचे. पाश्चरीकरण करायचे म्हणजेच काय करायचे? त्याला आपल्याला उष्णता द्यायची, हीट करायचे, पाश्चरीकरण घडून आणायचे. आणि शेवटी मग फायनली काय होतं? ज्या वेळेस त्याचं आपण ब्लीच घडून आणतो त्यामध्ये पोटॅशियम फेरोसायनाइड टाकून, त्यानंतर त्याचं पाश्चरायझेशन घडून आणलं जातं. त्यानंतर फायनली आपल्याला व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड गॅस इज अ मिक्स टू प्रोड्यूस अ विनेगर. आता ही सगळी प्रोसेस झाली, पाश्चरायझेशन पण झालं. पाश्चरायझेशन झाल्याच्या नंतर आता आपल्याला त्यामध्ये काय टाकायचं आहे? खूपच स्मॉल क्वांटिटीमध्ये त्यामध्ये काय ॲड करायचं आहे? सल्फर डायऑक्साईड गॅस ॲड करायचं आहे. आणि फायनली मग आपल्याला काय मिळून जातं? विनेगर मिळून जातं. काय मिळून जातं? विनेगर. अशा प्रकारे काय केलं जातं? विनेगरचं प्रोडक्शन घडून आणल्या जात असतं. आलंय लक्षात? समजलंय सर्वांना? ओके, हे जे काही मॅपल
फ्रूट ज्यूस आहे, मॅपल सिरप आहे, शुगर मॉलॅसिस आहे, तर यांच्यामध्ये आपण ईस्ट यूज केले, सॅकॅरोमायसिस सेरेविसी. त्यानंतर त्या मिक्सचरमध्ये बॅक्टेरियल स्ट्रेन यूज केले, ॲसेटोबॅक्टर, ग्लुकॅनोबॅक्टर, मायक्रोबियल डिग्रेडेशन घडून आणण्यासाठी. मग त्यातून जे इथेनॉल तयार झालेलं, तर इथेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्टमध्ये. ॲसिटिक ॲसिड या बाय प्रोडक्टमधून रेअरफॅक्शन मेथडने सेपरेट केलं. त्यामध्ये ब्लीच करण्यासाठी ॲसिटिक ॲसिडचं त्यामध्ये काय यूज केलं, पोटॅशियम फेरोसायनाईड यूज केलं. फेरोसायनाईड यूज केल्याच्यानंतर जे ॲसिटिक ॲसिड आहे त्याचं काय घडून आणलं आपण, पाश्चरायझेशन घडून आणलं. पाश्चरायझेशन घडून आणल्याच्यानंतर त्यामध्ये आपण शेवटी स्मॉल क्वांटिटीमध्ये काय ॲड केलं, सल्फर डायऑक्साईड गॅस ॲड केला आणि काय प्रिपेअर केलं, विनेगर प्रिपेअर केलं. आलं असेल सर्वांच्या लक्षात. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, पहा सोया सॉस. काय पाहायचंय, सोया सॉस पाहायचंय. हे व्यवस्थित एकदा वाचून घ्या, याच्या नोट्स काढून घ्या, म्हणजे तुमच्या जरी पेपरला आलं तरी तुम्हाला हे लिहिता येईल. ओके, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, हे जे काही नोट्स आहेत तर त्या तुमच्यामध्ये वहीमध्ये फेअर करून तुम्हाला हे वाचण्यासाठी उपयोगी पडतील. ओके, चलो आले लक्षात सर्वांच्या, समजलंय सर्वांना. तुम्हाला थोडासा वेळ वाचण्यासाठी, कारण की या ठिकाणी जे बॅक्टर्स मायक्रोब्स आहेत तर ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, चलो ओके, चला त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, पहा सोया सॉस. सगळ्यांना माहिती आहे सोया सॉस जो आहे हा तयार करायचा आहे. चायनीज फूड वगैरे खाल्लेत की नाही, नूडल्स वगैरे, त्याच्यामध्ये सोया सॉस वगैरे टाकत असतात, पहा ब्लॅक कलरचा असतो. ओके, मग तो सोया सॉस तयार करायचा आहे. आता याच्यामध्ये पहा काय केलं जातं, सोयाबीन्स घेतले जात असतात. काय घेतात, सोयाबीन्स घेतात, सोयाबीन्स घेतात. त्यानंतर फ्लोअर घेतलं जातं, एक तर व्हीटचं असेल, गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घेतलं जातं, सोयाबीन्स घेतलं जातं, त्यांचं मिक्सचर घडून आणतात आणि मिक्सचर घडून आणून त्यांचं फर्मंटेशन घडून आणण्यासाठी, ते मिक्सचरचं फर्मंटेशन घडून आणण्यासाठी कोणत्या फंगसचा यूज केलेला आहे, लक्षात राहू द्या, कोणता फंगस यूज केलेला आहे, ॲस्पेरेजिलस ओरायझी. कोणता फंगस यूज केलेला आहे, ॲस्पेरेजिलस ओरायझी. ॲस्पेरेजिलस ओरायझी हे फंगस आहे. काय, हे फंगस आहे. या फंगसचा यूज फर्मंटेशन करण्यासाठी केलेला आहे. कोणत्या कशाचं, कोणत्या मिक्सचरचं फर्मंटेशन घडून आणायचं आहे आपल्याला, फ्लोअर ऑफ व्हीट ऑर राईस अँड सोयाबीन यांचं फर्मंटेशन घडून आणण्यासाठी आपण जे फंगस यूज केलेलं आहे तर ते कोणतं आहे, ॲस्पेरेजिलस ओरायझी. काय आहे, ॲस्पेरेजिलस ओरायझी त्यामध्ये ॲड केलं आहे आणि फर्मंटेशन घडून आणल्याच्या नंतर मग लास्टला आपल्याला काय प्रोड्यूस होतं, सोया सॉस प्रोड्यूस होत असतो. ओके, खूप सोपं आहे हे, खूप सोपं आहे सोया सॉसचं, पण त्याच्यामध्ये कोणतं फंगस यूज केलेलं हे व्यवस्थित लक्षात राहू द्या, ॲस्पेरेजिलस ओरायझी. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, पहा नेक्स्ट आपल्याला थोडेसे बिहेव्हरेज बघायचेत. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारला जातो, कारण की 1-2 वेळेला विचारलेला आहे. याच्यामधले 1-1, 2-2 कोणते मायक्रोब्स यूज केलेले ते विचारलेले आणि कोणते बिहेव्हरेज तयार होत असतात हे विचारलेले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये आहेत, PYQमध्ये हे विचारलेलं आहे पहा, त्यामुळे व्यवस्थित करून जा. आता ह्या वर्षी तुम्हाला विचारतील की नाही हे सांगता येणार नाही, पण हे व्यवस्थित करून जा. ओके, पहा प्रोडक्शन ऑफ बिहेव्हरेज काय आहेत, आपल्याला पेयाची निर्मिती करायची. त्या ठिकाणी काय, कॉफी, कोको, वाईन, सिडार आर द बिहेव्हरेज दॅट प्रोड्यूस फ्रॉम कॅफिया अराबिका, थिओब्रोमा ककाओ, कॅकाओ असंही म्हणतात, कॅकाओ, ग्रेप्स, ॲपल्स रिस्पेक्टिवली. आता हे बिहेव्हरेज आपल्याला काय करायचेत, तयार करायचेत. कोणकोणते प्रोडक्ट आपण घेतलेले आहेत, फ्रूट्स कोणते घेतलेले आहेत हेही तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे मायक्रोब्स यूज करायचेत हे आपल्याला बघायचं आहे. तर पहा आता पहिलं फ्रूट्स कोणतं आहे, कॅफिया अराबिका. काय, कॅफिया अराबिका. आता हे जे कॅफिया अराबिका आहे तर या कॅफिया अराबिकामध्ये कशाचा यूज केलेला आहे, मायक्रोब्स कोणता यूज केलेला आहे, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. लक्षात राहू द्या, कोणतं बॅक्टेरिया आहे, कोणतं मायक्रोब्स यूज केलेलं आहे कॅफिया अराबिकामध्ये, फ्रूट आहे. कॅफिया अराबिका हे फ्रूट आहे.
कॅफिया म्हणलं की कॉफी लक्षात येत असेल. ओके, कॅफिया अरेबिका यामध्ये कोणतं मायक्रोब यूज केलेलं आहे? लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस हे यूज केलेलं आहे. याचा रोल काय? हे मायक्रोब्स याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे? तर याचा रोल काय आहे पहा, सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट्स, म्हणजे फ्रूट्सपासून फळांपासून बिया वेगळं करण्याचं काम हे कोण करत असतं? कॅफिया अरेबिका करत असतात. कोण करत असतात? कॅफिया अरेबिका करत असतात. सॉरी, कॅफिया अरेबिकाचे जे फ्रूट्स आहेत तर त्यापासून सीड्स जे आहेत तर ते सेपरेट करण्याचं काम हे कोणतं मायक्रोब्स करतं? लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस करतात. कोणते करत असतात? लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. आणि त्यानंतर मग त्यापासून कोणतं बिहेव्हरेज तयार होतं? कॉफी. काय तयार केलं जातं? कॉफी हे बिहेव्हरेज तयार होत असतं, हे पेय तयार होत असतं. कॉफी सर्वांनी पिली आहे की नाही, ब्लॅक कलरची. ओके, चलो नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट फ्रूट आहे थिओब्रोमा कॅको. काय? थिओब्रोमा कॅको. ओके, आता हे थिओब्रोमा कॅको जो आहे तर यामध्ये कोणते मायक्रोब्स यूज केलेले आहेत? मायक्रोब्स व्यवस्थित लक्षात राहू द्या. कोणते आहेत? कॅन्डिडा. काय? कॅन्डिडा. त्यानंतर हॅन्सेन्युला, हॅन्सेन्युला. त्यानंतर आहे पिचिया. काय? पिचिया. काही पिचिया म्हणतात, काही पिशिया म्हणतात. ओके, पिचिया. त्यानंतर सॅकेरोमायसिस. काय आहे? सॅकेरोमायसिस. हे काय केलेले आहेत? कशामध्ये? थिओब्रोमा कॅकिओमध्ये. ओके, आलंय लक्षात? कोणकोणते मायक्रोब्स यूज केलेले आहेत? कॅन्डिडा, हॅन्सिन्युला, पिचिया आणि सॅकेरोमायसिस. मग यांचा रोल काय? यांचाही रोल काय आहे? फ्रूट्स पासून काय सेपरेट करणं? सीड्स सेपरेट करणं. फ्रूट्स पासून सीड्स सेपरेट करण्याचं काम हे कोण करत असतात? हे मायक्रोब्स करत असतात. कोणकोणते ते? कॅन्डिडा, हॅन्सिन्युला, पिचिया आणि सॅकेरोमायसिस. आणि कोणतं बिहेव्हरेज तयार होतं? कोको. कोणतं? कोको हे बिहेव्हरेज तयार होत असतं. त्यानंतर पहा ग्रेप्स. आता द्राक्ष तर सगळ्यांना माहिती आहेत. ओके, मग या द्राक्षांचं आपल्याला फर्मेंटेशन घडून आणायचंय तर त्यासाठी कोणतं मायक्रोब यूज केलं जातं? सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी. सॅकेरोमायसिस सेरेव्हिसिए. ओके, हे काय केलं जातं? मायक्रोब्स यूज करतात. लक्षात राहू द्या, ग्रेप्समध्ये कोणतं मायक्रोब्स यूज केलं जातं? सॅकेरोमायसिस सेरेव्हिसिए. यांचं रोल काय? फर्मेंटेशन ऑफ ज्यूस. ज्यूसचं किण्वन घडून आणणं, फर्मेंटेशन घडून आणणं. आणि फर्मेंटेशन झाल्याच्या नंतर त्यापासून काय ऑप्टेन होते? आपल्याला वाईन. काय मिळते? वाईन ऑप्टेन होत असते. ओके, नाशिकला वगैरे आहेत पहा वाईनचे सेंटर मोठमोठाले. त्यानंतर ॲपल. ॲपल हे फ्रूट्स आहे. यामध्ये सुद्धा कोणतं मायक्रोब यूज करतात? सॅकेरोमायसिस सेरेव्हिसिए. हे सुद्धा काय करतात? फर्मेंटेशन ऑफ ज्यूस. आता पहा, वरचे दोन जे आहेत सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट आहेत, खालचे जे दोन आहेत फर्मेंटेशन ऑफ ज्यूस आहे. दोन्हींचं पण मायक्रोब सेम आहेत. ओके, फक्त बिहेव्हरेज वेगवेगळे होत आहेत. ग्रेप्सपासून काय तयार होतंय? वाईन. आणि ॲपलपासून काय तयार होतंय? सिडार तयार होतंय. ओके, हे काय बिहेव्हरेज आहेत, त्यामध्ये वापरले जाणारे मायक्रोब्स आणि हे फ्रूट्स. व्यवस्थित हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओके, 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 2 किंवा 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके, चलो इम्पॉर्टंट आहे पहा, इम्पॉर्टंट आहेत. काही काही सांगतात नाही आहे इम्पॉर्टंट, येत नाही पण आलेले आहेत यावरती क्वेश्चन. त्यामुळं पहा हे एक इम्पॉर्टंट याच्यामधले इम्पॉर्टंट चार्ट जे आहेत तर ते चार्ट करूनच जायचे पहा, कारण की चार्ट हे इम्पॉर्टंट आहेत. हा पण चार्ट इम्पॉर्टंट आहे आणि याच्यानंतरचा आणखी एक येणारा तो चार्ट आहे तोही महत्त्वाचा आहे. ओके, ते व्यवस्थित करूनच जायचं आहे. नेक्स्ट पहा, मायक्रोबियल एन्झाईम्स आपल्याला पाहायचेत. काय आता हे मायक्रोबियल एन्झाईम्स? एन्झाईम्स म्हणजे काय? विकरे म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? विकरे. आता जे एन्झाईम्स असतात ना तर हे एन्झाईम्स कॅटॅलिस्ट म्हणून आपल्या बॉडीमध्ये वर्क करत असतात. सॉरी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे एन्झाईम्स असतात तर ते त्या
ज्या ॲक्टिव्हिटी चालू असतात, ज्या रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये चालू असतात त्यांच्यामध्ये भाग घेत नाहीत, पण त्याचा रेट काय करतात, इन्क्रीज करत असतात. त्याच्यासाठी या एन्झाईमचा यूज होत असतो, कॅटलिस्ट म्हणून यूज केला जातो. मग आता हे मायक्रोबियल एन्झाईम जे आहेत तर यांचा यूज कुठे केलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, द एन्झाईम्स ऑब्टेन बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रोब्स आर यूज इन अ इंडस्ट्रियल प्रोसेस. आता हे जे एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्स ऑब्टेन बाय ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रोब्स, मायक्रोबच्या ज्या कृती घडून आणलेल्या असतात तर त्या मायक्रोब्स पासून आपण कशाचं यूज करत असतो, म्हणजे काय ऑब्टेन करतो, एन्झाईम ऑब्टेन करत असतो. आणि त्याचं यूज, या एन्झाईमचं यूज कुठे केला जातो, इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये केला जातो, म्हणजे मोठमोठ्या औद्योगिकरणाच्या प्रक्रियांमध्ये केला जात असतो. अगोदर काय करायचे पहा, म्हणजे केमिकल कॅटलिस्टचा यूज करत होते, पण आता केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी कशाचा यूज केला जातो, मायक्रोबियल एन्झाईमचा. पहा, मायक्रोबियल एन्झाईम्स आर बेटर दॅन द केमिकल कॅटलिस्ट. केमिकल कॅटलिस्टपेक्षा आता मायक्रोबियल एन्झाईम जे आहेत तर हे मायक्रोबियल एन्झाईम्स कसे आहेत, बेटर आहेत, म्हणजे योग्य आहेत. का बरं बेटर आहेत मायक्रोबियल एन्झाईम्स केमिकल कॅटलिस्टपेक्षा? तर पहा, का बेटर आहेत याचा आन्सर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. का बेटर आहेत? बिकॉज these microbial enzymes work at a low temperature, pH and pressure. म्हणजे कमी तापमान असू द्या, pH कमी असू द्या, प्रेशर कमी असू द्या, तरी सुद्धा हे मायक्रोबियल एन्झाईम जे आहेत तर ते कार्य करू शकतात. ओके, म्हणजे कमी तापमानाला, कमी प्रेशरला, कमी pHला सुद्धा ते काय असतात, ॲक्टिव्ह असतात मायक्रोबियल एन्झाईम्स. पहिला फायदा आहे. सेकंड बघा काय फायदा आहे. एनर्जी इज द सेव्ह इन अ प्रोसेस बाय युझिंग अ मायक्रोबियल एन्झाईम्स. सॉरी, पहा, मायक्रोबियल एन्झाईम जे आहेत तर यांचा यूज केल्यामुळे एनर्जी सेव्ह होते. ऊर्जेची असते, ऊर्जेची लागणार असते तर त्या ऊर्जेची बचत होत असते. ओके, सेकंड फायदा. थर्ड बघा काय होतो ते. देअर इज अ नो नीड ऑफ अ सॉइल प्रूफ इरोज इंस्ट्रुमेंट. सॉइल कुठून आलं. देअर इज अ नो नीड ऑफ इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट फॉर दिस पर्पज. आता पहा, अगोदर काय केलं जात होतं, ज्यावेळेस केमिकल कॅटलिस्टचा यूज केला जात होता त्यावेळेस इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता असायची. म्हणजे जे क्षरणरोधक जे उपकरणे आहेत तर त्यांची आवश्यकता असायची, कारण की केमिकलचा यूज केला जात होता त्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट लागायचे, खूप महागाचे इन्स्ट्रुमेंट लागत होते. पण जेव्हापासून मायक्रोबियल एन्झाईमचा यूज केला जायला लागला त्यावेळेस हे इरोजन प्रूफ जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर त्या इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची गरज लागत नाही. नो नीड, गरज, आवश्यकता नाही आहे या इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता नाही. कशामुळे? बिकॉज ऑफ मायक्रोबियल एन्झाईम. त्याच्यावरचा खर्च कमी झाला. मग चौथा फायदा झाला. नेक्स्ट पहा, ओनली स्पेसिफिक प्रोसेस आर कॅरीड आउट बाय एन्झाईम्स. यामध्ये पहा, एन्झाईम्सद्वारे विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया पण काय करतात, घडून आणल्या जात असतात. त्याचबरोबर अननेसेसरी बाय प्रोडक्ट आर नॉट फॉर्म ड्युरिंग अ रिॲक्शन. एन्झाईमचा यूज केल्यामुळे रिॲक्शन जरी झाल्या तरी सुद्धा त्यामधून अननेसेसरी बाय प्रोडक्ट तयार होत नाहीत. हा एक फायदा आहे, कारण की बाय प्रोडक्ट जर तयार झाले तर त्याचं डिस्पोजल कसं करायचं हा आपल्या पुढे प्रश्न पडतो. पण एन्झाईमचं यूज केल्यामुळे रिॲक्शन झाल्या तरी सुद्धा त्यामधून काय तयार होत नाहीत, बाय प्रोडक्ट तयार होत नाहीत, अनावश्यक बाय प्रोडक्ट तयार होत नाहीत. त्यानंतर प्युरिफिकेशन इज नॉट नीडेड, एक्सपेन्स ऑन प्युरिफिकेशन आर रिड्यूस. बघा आता एन्झाईम्समुळे किती फायदा होतोय, किती फायदा झालेला आहे. प्युरिफिकेशनची आवश्यकताच पडत नाहीये, शुद्धीकरणाची आवश्यकताच पडत नाहीये. केमिकल कॅटलिस्टचा यूज केला जात होता त्यावेळेस प्युरिफिकेशन करावं लागत होतं. आता प्युरिफिकेशनची आवश्यकता पडत नाही, त्यामुळे त्या प्युरिफिकेशनवरती होणारा जो खर्च आहे तर तो काय झाला, आता कमी झाला. ओके, म्हणजे वाचले ना पैसे तिथं. ओके, चलो. त्यानंतर इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड. जे बाय प्रोडक्ट मिळणार आहेत, जे इलिमिनेशन प्रोडक्ट
बाहेर टाकणारे जे प्रोडक्ट आहेत, डिकम्पोजिशन वेस्ट मटेरियल आहे, विघटनशील असे जे काही वेस्ट मटेरियल आहेत तर ते टाळल्या जातात, ते तयारच होत नाहीत. एन्झाईम्स कॅन बी रियूज. महत्त्वाचा फायदा म्हणजे हे एन्झाईम्स आपण पुन्हा काय करू शकतो, वापरू शकतो. ओके, बघा किती फायदे आहेत. त्याचबरोबर मायक्रोबियल एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. हे कसं आहे, मायक्रोबियल एन्झाईम जे आहे तर हे इको फ्रेंडली आहे, पर्यावरण स्नेही, त्यामुळे एन्व्हायरमेंटलाही कोणत्या प्रकारचा धोका तयार होत नाही, धोका पोहोचल्या जात नाही. याचे एक्झाम्पल आहेत पहा. एक्झाम्पल लक्षात राहू द्या. मायक्रोबियल एन्झाईम्स कोणकोणते आहेत व्यवस्थित लक्षात राहू द्या, त्यांचे नावं लक्षात राहू द्या. काय काय आहेत? ऑक्सिडो रिडक्टेसिस, ऑक्सिडो रिडक्टेसिस, ट्रान्सफेरेसिस, त्यानंतर हायड्रोलायगेस पण म्हणतात. त्याचबरोबर त्याला काय म्हटलं जातं रे, हायड्रोलायगेस. ओके, आणखी वेगवेगळे उच्चार आहेत त्याचे. एकच मिनिट, काय म्हटलं, हां, हायड्रोलेजिस असंही म्हटलं जातं, हायड्रोलेजिस. त्यानंतर लायगेस असंही म्हणतात. काय म्हणतात? लायगेस, किंवा काही जण लायजेस असंही म्हटलं जातं, लायजेस असंही म्हणतात. आयसोमेरेजेस आणि लायगेसेस. ओके, लक्षात राहू द्या. पहा, वेगवेगळे त्याचे नावं आहेत, व्यवस्थित लक्षात राहू द्या. काय म्हटलं जातं? ऑक्सिडो रिडक्टेसिस. ओके, ऑक्सिडो रिडक्टेसिस, ऑक्सिडो रिडक्टेसिस, व्यवस्थित लक्षात राहू द्या. सेकंड आहे ट्रान्सफरेसिस. काय आहे? ट्रान्सफरेसिस. त्यानंतर आहे हायड्रोलेजिस. सगळे वेगवेगळ्या प्रकारे उच्चार करत असतात, तुम्हाला जशा प्रकारे करायचं आहे तसं करत जा. काय आहे? हायड्रोलेजिस. त्यानंतर आहे लायजेस. आणि लास्ट आहे पहा आयसोमरेजिस आणि लायगेजिस. हे काय आहेत? मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत. काय आहेत हे? मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत नावं. ओके, शक्यतो विचारले नाही जात पण राहू द्या लक्षात. ओके, यांचा जो यूज आहे, या एन्झाईमचा जो यूज आहे तर हा कुठे केला जात असतो तर पहा, यांचा या मायक्रोबियल एन्झाईमचा यूज इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. डिटर्जंट यूज इन अ क्लिनिंग प्रोसेस टू रिमूव्ह द डर्ट ॲट अ लो टेम्परेचर. म्हणजे तुमचे जे डिटर्जंट असतात, कपडे धुण्याचा निरमा म्हणतो आपण त्याला, तर त्या निरम्यामध्ये एन्झाईम्स यूज केले जात असतात पहा. आणि हे जे एन्झाईम्स आहेत तर तो तुमचे कपडे मळालेले असतात तर तो मळ दूर करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? त्यामध्ये डिटर्जंटमध्ये असलेल्या एन्झाईम्सचा यूज केला जात असतो. ओके, म्हणजेच या डिटर्जंटमध्ये जे एन्झाईम्स यूज केलेले असतात तर त्यांचा यूज कशासाठी केला जातो? क्लिनिंग पर्पज, टू रिमूव्ह द डर्ट ॲट लो टेम्परेचर. कारण की लो टेम्परेचरला पण एन्झाईम कसे असतात? ॲक्टिव्ह असतात. ओके, चलो नेक्स्ट. Obtaining glucose and fructose syrup from corn flour using the enzyme bacilli and streptomyces. पहा, कशापासून? फ्रुक्टोज सिरप. कशापासून? कॉर्न फ्लॉवर. जे कॉर्न फ्लॉवर आहे तर या कॉर्न फ्लॉवरमध्ये कोणतं एन्झाईम यूज केलेलं आहे? बॅसिलाय अँड स्ट्रेप्टोमायसिस. यांचा वापर करून त्यापासून आपण काय ऑप्टेन करतोय? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप आपण ऑप्टेन करतोय. काय मिळवतोय? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप मिळवतोय. ओके, त्यानंतर पहा, हे जे काही एन्झाईम्स आहेत तर एन्झाईमचा यूज कुठे केला जातो? कोणकोणत्या इंडस्ट्रीजमध्ये केला जात असतो? तर पहा, ज्या ठिकाणी चीजचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, चीजची निर्मिती केली जाते, तिथं एन्झाईम्स यूज केले जात असतात. ओके, त्यानंतर प्लांट एक्स्ट्रॅक्ट्समध्ये जे काही
प्लांट एक्स्ट्रॅक्ट असतात, म्हणजे वनस्पतींचे अर्क वगैरे काढून घेतले जातात. निलगिरीचं झाड माहिती आहे, त्यामधून निलगिरीचं तेलाचं अर्क काढून घेतला जात असतो निलगिरीच्या झाडापासून. म्हणजे असे प्लांट एक्स्ट्रॅक्ट्समध्ये केला जात असतो एन्झाईमचा यूज. टेक्स्टाईल, कापड उद्योगामध्ये, लेदर, चामड्याच्या उद्योगामध्ये केला जात असतो. त्याचबरोबर पेपर म्हणजे कागद उद्योगामध्ये सुद्धा कशाचा यूज केला जातो, मायक्रोबियल एन्झाईमचा यूज केला जात असतो. त्यांचे युजेस लक्षात राहू द्या. ओके, आलंय सर्वांच्या व्यवस्थित लक्षात? इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का? चलो, हे जर व्यवस्थित लक्षात आलेलं असेल तर स्क्रीनशॉट काढून हे लिहू शकतात तुम्ही. ओके, चलो नेक्स्ट आहे पहा, एन्झाईम्स इन अ ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणत्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत हे आपल्याला पाहायचेत. आता हे तुम्हाला जे आहे तर मला वाटतं हे तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे, पण एक्स्ट्राच आहे. एन्झाईम्स तुमच्या ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणत्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत. डिटर्जंट एन्झाईम्स डिफरंट एन्झाईम्स secretes by gland associated with the digestive system help in the digestion of food. The complex component are broken down into a simple ॲब्झॉर्बेबल सबस्टन्सेस ड्यू टू एन्झायमॅटिक ॲक्शन. आता पहा, आपल्या बॉडीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लँड जे आहेत तर त्या डिफरंट टाईपच्या ग्लँड काय सिक्रेट करत असतात, त्यांचं सिक्रेशन सिक्रेट करत असतात, ज्याच्यामध्ये काय असतात, एन्झाईम सिक्रेट केल्या जात असतात. आणि या ज्या एन्झाईम्स आहेत तर त्या काय करत असतात, आपल्या बॉडीमध्ये जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे तर ते जे खाल्लेलं फूड आहे तर त्याचं डायजेशन करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, या ग्लँड्सने सिक्रेट केलेल्या एन्झाईमचा यूज केला जातो. कारण की ते एन्झाईम्स काय करत असतात, कॉम्प्लेक्स फूड कंपोनंट जे आहेत तर त्याचं ब्रोकन डाऊन कशामध्ये केलं जातं, सिम्पल ॲब्सॉर्बेबल सबस्टन्सेसमध्ये केलं जात असतं. आणि हे कशामुळे होत असतं, या एन्झायमॅटिक ॲक्शनमुळेच होत असतं. आणि मग हे कोणते एन्झाईम्स सिक्रेट केले जात असतात तर व्यवस्थित लक्षात ठेवा, पेप्सिन अँड रेनिन कोण सिक्रेट करतं, स्टमक सिक्रेट करत असतं. कोण सिक्रेट करतात, स्टमकमध्ये पेप्सिन आणि रेनिन हे एन्झाईम सिक्रेट केले जातात. अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज हे पॅन्क्रियास सिक्रेट करतात. पॅन्क्रियास स्वादुपिंड सगळ्यांना माहिती असेल, मग ते कोणतं एन्झाईम सिक्रेट केलं जातं, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. त्यानंतर पेप्टिएज अँड अदर एन्झाईम्स आर सिक्रेटेड बाय इंटेस्टायनल ग्लँड इन स्मॉल इंटेस्टाईन. आपली जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, लहान आतडे, तर त्या लहान आतड्यामध्ये जे इंटेस्टायनल ग्लँड असतात तर ते कोणते एन्झाईम्स सिक्रेट करत असतात, पेप्टीज. कोणते, पेप्टिएस. ओके, पेप्टिडेसिस. ओके, पेप्टिडेसिस अँड अदर एन्झाईम्स हे सिक्रेट केले जात असतात. त्यानंतर दिस एन्झाईम्स आर which bring about the catalyst activity and help in a digestion. हे जे एन्झाईम्स आहेत तर हे कॅटलिस्ट म्हणून ॲक्टिव्ह असतात, म्हणजे एक उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतात आणि डायजेशनच्या प्रोसेसमध्ये हेल्प करतात. म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत, पण त्याचा रेट इन्क्रीज करण्याचं हे एन्झाईम्स काम करत असतात. हे कोणामधले, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सिक्रेट होणारे एन्झाईम्स आहेत. ओके, लक्षात राहू द्या, विचारलं नाही जाणार याच्यावरती क्वेश्चन, पण लक्षात राहू द्या. ओके, आता नाही तर पुढे कधीतरी कामाला येऊन जाईल. चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, पहा, ॲमिनो ॲसिड्स आहेत. आता हे जे ॲमिनो ॲसिड्स आहेत तर हे आपल्याला पाहायचे कोणत्या प्रकारचे, तर पहा, सम मायक्रोब्स आर यूज इन अ प्रोडक्शन ऑफ ॲमिनो ॲसिड. आता काहीचे मायक्रोब्स आहेत तर हे काही मायक्रोब्स कशासाठी यूज केले जातात, ॲमिनो ॲसिडच्या प्रोडक्शनसाठी यूज केले जातात. म्हणजे ॲमिनो ॲसिडचं काय करायचं, प्रोडक्शन घडून आणायचे, तर त्या प्रोडक्शन घडून आणण्यासाठी कशाचा यूज केला जात असतो, मायक्रोबचा यूज केलेला जातो. दिस ॲमिनो ॲसिड आर यूज इन अ मेकिंग अ कमर्शियल प्रोडक्ट. हे जे ॲमिनो ॲसिड आहे तर या ॲमिनो ॲसिडचा कशासाठी वापर केला जातो, कमर्शियल प्रोडक्ट म्हणजे औद्योगिक जे काही पदार्थ आहेत तर ते तयार करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, ॲमिनो ॲसिडचा यूज केला जात असतो. मग आता हे ॲमिनो ॲसिड कोणते आहेत हे लक्षात राहू द्या. काय आहेत, यल ग्लुटॅमिक ॲसिड कोणकोणते त्यांच्याविषयी आपल्याला पाहायचं आहे बरं का, याचे सोर्सेस बघायचे, याच्यामध्ये कोणते मायक्रोब्स यूज केले जातात, त्यावेळेस हे ॲमिनो ॲसिड
त्यामध्ये यूज करून कोणते प्रोडक्ट तयार केले जातात हे आपल्याला बघायचे. ओके, यल ग्लुटामिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ग्लुकॉनिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, आयटॅकॉनिक ॲसिड किंवा इटॅकॉनिक ॲसिड असंही म्हटलं जात असतं. हे काय आहेत? काही ॲमिनो ॲसिडचे एक्झाम्पल आहेत, लक्षात राहू द्या. ॲमिनो ॲसिड आहेत हे यल ग्लुटामिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ग्लुकॉनिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड अँड इटॅकॉनिक ॲसिड. ओके, यामध्ये पहा, यामध्ये काय केलं जातं? विचार प्रिपेअर्ड बाय ॲक्शन ऑफ सर्टन मायक्रोब्स ऑन अ सम प्लांट सोर्सेस. आता आपल्याला काही प्लांट सोर्सेस घ्यायचेत. त्या प्लांट सोर्सेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? मायक्रोब्स यूज करायचेत विशिष्ट प्रकारचे, आणि ते विशिष्ट प्रकारचे मायक्रोब्स यूज करून आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे? हे ॲमिनो ॲसिड, यापैकी कोणकोणत्या ॲमिनो ॲसिडचा वापर करायचा हे बघायचं आहे, आणि त्यानंतर त्याचा यूज कशासाठी केला जात असतो, म्हणजे या ॲमिनो ॲसिडचा यूज कशासाठी केला जातो हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, आता पुढे तुमच्या लक्षात येऊन जाईल काय आहे ते. ओके, मला वाटतं राहिला आहे तो चार्ट, पण तो चार्ट जो आहे तर तो राहिलेला आहे. काय सांगितलंय पहा, या ठिकाणी हे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज इन अ व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. आता या ठिकाणी पहा, आम्ही सांगते तुम्हाला, व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. सोर्सेस आपल्याला घ्यायचेत. आता हे सोर्स म्हणजे स्रोत आपल्याला कोणकोणते घ्यायचेत? तर सोर्स म्हणून आपल्याला काय घ्यायचंय? शुगर अँड बीट मॉलेसिस घ्यायचंय. काय घ्यायचंय? शुगर अँड बीट मोलॅसिस. काय काय घ्यायचंय? सोर्स म्हणून आपल्याला काय घ्यायचंय? शुगर अँड बीट मोलॅसिस, आणि आणखी एक घ्यायचंय पहा आपल्याला प्रोडक्ट, ते काय? अमोनिया साल्ट. काय घ्यायचंय? अमोनिया साल्ट घ्यायचंय. ओके, सोर्स लक्षात आलाय. काय घ्यायचंय आपल्याला? स्रोत कळालाय कोणता घ्यायचा आहे. ओके, आता हे एक शुगर आणि बीट मॉलेसिस म्हणजे एक काय असते? साखरेची मळी सगळ्यांना माहिती असेल, ब्लॅक कलरची मळी निघत असते, तसंच बीटची पण असते. ते घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचे? अमोनिया सॉल्ट ॲड करायचे. ओके, आता याच्यामध्ये जे मायक्रोब्स ॲड करायचे पहा, तर त्या मायक्रोबचं नाव व्यवस्थित लक्षात राहू द्या, कारण की याचे स्पेलिंग वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. काय आहे मायक्रोबचं नाव? काय पहा, व्यवस्थित लक्षात राहू द्या. काय असणार आहे? ब्रेव्हिबॅक्टेरियम. पहा, ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि दुसरं आहे कोरायनोबॅक्टेरियम. ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोरायनोबॅक्टेरियम लक्षात राहू द्या. कोणते मायक्रोब्स आहेत? ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कोरायनोबॅक्टेरियम हे दोन मायक्रोब्स त्याच्यामध्ये ॲड करायचे. व्यवस्थित नावं लक्षात राहू द्या. ब्रेव्हिबॅक्टेरियम, कोरायनोबॅक्टेरियम. ओके, आता पहा, हे ॲड केल्याच्या नंतर यामध्ये ॲमिनो ॲसिड कोणतं यूज केलं जात असतं? तर पहा, यामध्ये ॲमिनो ॲसिड जे आहे तर हे कोणतं आहे? यल ग्लुटामिक ॲसिड. कोणतं ॲसिड यूज केलं जातं? यल ग्लुटॅमिक ॲसिड यूज केलं जात असतं. आणि ज्यावेळेस हे यल ग्लुटॅमिक ॲसिड ॲमिनो ॲसिड हे यूज केलं जातं, तर याचा यूज कशासाठी केला जात असतो? म्हणजे कोणते प्रोडक्ट तयार करण्यासाठी यांचा यूज कशासाठी केला जात असतो? तर पहा, यांचा यूज जो आहे तर हे कशासाठी केला जातो? प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट. काय तयार करण्यासाठी? मोनोसोडियम ग्लुटामेट. यालाच आपण काय म्हणतो? अजिनोमोटो असं म्हणतो. काय म्हणतो? अजिनोमोटो. लक्षात राहू द्या. पहा, सोर्स कोणते यूज केलेत? शुगर
अँड बीट मोलॅसिस, त्यामध्ये काय ॲड केलं आहे आपण? अमोनिया साल्ट ॲड केले. मायक्रोब्स कोणते यूज केलेले आहेत? ब्रेव्ही बॅक्टेरियम, कोरायनो बॅक्टेरियम यूज केलेला आहे. त्यामध्ये ॲमिनो ॲसिड कोणता आहे? यल ग्लुटामिक ॲसिड. आणि त्यापासून कशाचं प्रोडक्शन केलं जातं आहे? मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला आपण काय म्हणतो? अजिनोमोटो असं म्हणत असतो. एक ॲसिडिक म्हणजे आंबट चव देण्यासाठी आपण याचा यूज करत असतो बघा, आंबट चव देण्यासाठी. यांनाच आपण ऑर्गॅनिक ॲसिड असंही म्हटलं जात असतं. ओके, हे लक्षात आलंय पहिलं व्यवस्थित? ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय. पहा, हे लक्षात आलेलं असेल तर नेक्स्ट आपल्याला पुढचं काय करायचंय? पुढचं एक बिहेव्हरेज घ्यायचंय. उगाच पुसून काढलं, थोडंसं मूव केलं असतं आपण, उडो होणार नाही वाटतं. ओके, चलो काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट सोर्स जो आहे, तर आता नेक्स्ट सोर्स आपल्याला पाहायचा आहे, तर तो कोणता घ्यायचा आहे? शुगर मोलॅसिस अँड साल्ट. शुगर मोलॅसिस अँड साल्ट. म्हणजे शुगर मोलॅसिस मध्ये आपल्याला काय ॲड करायचंय? साल्ट ॲड करायचंय. याच्यामध्ये कोणतं मायक्रोब्स ॲड करायचंय? लक्षात राहू द्या, याच्यामध्ये कोणतं मायक्रोब्स ॲड करायचे? तर ॲस्पेरेजिलस नायगर, ॲस्पेरेजिलस नायगर ॲड करायचे. ओके, ॲमिनो ॲसिड कोणता ॲड करायचा याच्यामध्ये? सायट्रिक ॲसिड. आता सगळ्यांना माहिती आहे सायट्रिक ॲसिड जे आहे तर ते ॲसिड आम्ल जे आहे तर आंबट चव देण्यासाठी यूज केलं जातं. सायट्रिक ॲसिड जे आहे तर हे सायट्रिक ॲसिड ऑरेंजमध्ये पण असतं आणि लिंबामध्ये पण असतं. तर हेच सायट्रिक ॲसिड आपल्याला यूज करायचं आहे. आणि याच्यापासून कशाचं प्रोडक्शन केलं जातं? वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक्स तयार केल्या जात असतात, टॉफीज तयार केल्या जातात. ओके, टॉफीज खातात ना, चॉकलेट तयार केले जात असतात. काय तयार केले जातात? चॉकलेट तयार केले जातात चॉकलेटच्या प्रोडक्शनमध्ये. ओके, आता पहा, या ठिकाणी शुगर मोलॅसिस आणि साल्ट यांचं हे केलेलं आहे आपण, सोर्स म्हणून घेतलंय. याच्यामध्ये कोणतं मायक्रोब्स ॲड केलंय? ॲस्पेरेजिलस नायगर. नायट्रिक ॲसिड ॲमिनो ॲसिड कोणतं यूज केलेलं आहे? सायट्रिक ॲसिड. आणि मग त्यापासून कोणते प्रोडक्ट तयार केलेले आहेत? ड्रिंक्स, टॉफीज, चॉकलेट प्रोडक्शन करण्यासाठी यांचा यूज केला जात असतो. नेक्स्ट सोर्स जो आहे पहा, नेक्स्ट सोर्स आपल्याला पाहायचा आहे तो कोणता आहे? ग्लुकोज. ग्लुकोज घ्यायचे. त्याचबरोबर कॉर्न टिप लायकर घ्यायचे. ओके, तर हे मोलॅसिस सारखंच असतं. कॉर्नस्टिप लायक्वेअर जे आहे तर हे मोलॅसिस सारखंच असतं. याच्यामध्ये कोणतं मायक्रोब्स ॲड करायचं? सेम मायक्रोब आहे. कोणतं आहे? ॲस्पेरेजिलस. काही काही ॲस्पेरेगिलस म्हणतात, जिलस म्हटलं जातं. ॲस्पेरेजिलस नायगर. तुम्हाला कसा उच्चार करायचा आहे तुम्ही करू शकतात. ॲस्पेरेजिलस करा नाहीतर ॲस्पेरेगिलस करा, लक्षात ठेवा फक्त. यामध्ये मायक्रोब्स वेगळं ॲड केलं जातं पहा. ग्लुकॉनिक ॲसिड काय ॲड करतात? ग्लुकॉनिक ॲसिड ॲड केलं जातं. आणि कशाचं प्रोडक्शन केलं जातं पहा? प्रोडक्शन. कशाचं प्रोडक्शन केलं जातं? प्रोडक्शन ऑफ मिनरल्स. प्रोडक्शन ऑफ मिनरल्स. आणि हे जे मिनरल्स आहेत तर यांचा यूज काय म्हणून केला जातो? सप्लिमेंट म्हणून केला जात असतो कॅल्शियम अँड आयर्नसाठी. सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. प्रोडक्शन ऑफ मिनरल्स ॲज म्हणजे मिनरल्सचं प्रोडक्शन केलं जातं, पण त्याच्यामध्ये सप्लिमेंट म्हणून कशासाठी सप्लिमेंट? कॅल्शियम आणि आयर्नसाठी सप्लिमेंट म्हणून कशाचा यूज केला जातो? कॅल्शियम आणि आयर्नचा. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या? काय सांगितलेलं आहे? कॅल्शियम आणि जे आयर्न असतात
तर यांची कमतरता जर आपल्या बॉडीमध्ये कमी झालेली असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी काय केलं जातं, या क्षारांचं उत्पादन घेतलं जात असतं. ओके, आलंय लक्षात. त्यासाठी कशाचा यूज करायचा आहे, सोर्स म्हणून ग्लुकोज, कॉर्नस्टिप, लायक्वेअर घ्यायचे, त्यामध्ये कोणतं मायक्रोब्स ॲड करायचं आहे, ॲस्पेरेजिलस नायगर. ॲमिनो ॲसिड कोणतं यूज करायचं आहे, ग्लुकॉनिक ॲसिड. आणि मग कशाचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, प्रोडक्शन ऑफ मिनरल्स, क्षारांचे उत्पादन घ्यायचं आहे. कशाचं भरून काढण्यासाठी, कशाची कमतरता भरून काढण्यासाठी, कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट म्हणून आपल्याला यांचा यूज करायचा आहे. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आणखी एक आहे पहा सोर्स. तर तो आणखी एक सोर्स कोणता आहे तो पाहायचा आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थांबूत. काय आहे, मोलॅसेस. इथंही कॉर्नस्टिप, लायक्वेअरचाच यूज करायचं आहे. लिकर पण म्हणतात, लिकर. यामध्ये जे मायक्रोब्स यूज केलेले तर वेगळे यूज केलेले पहा. या ठिकाणी काय केलेले, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय किंवा लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी असंही म्हटलं जातं. लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकाय किंवा डेल्ब्रुकी. यामध्ये कोणतं अमिनो ॲसिड यूज केलं जातं, लॅक्टिक ॲसिड. कोणतं आहे, लॅक्टिक ॲसिडचं यूज केला जातो. आणि कशाचं प्रोडक्शन घेतलं जातं हे काय म्हणून यूज करतात, सोर्स ऑफ नायट्रोजन आणि प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स. प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स. ओके, विटॅमिनच्या प्रोडक्शनसाठी आणि नायट्रोजनचा सोर्स म्हणून यांचा वापर केला जात असतो. आणि लास्ट आहे पहा सोर्स, मोलॅसिस. सेम घ्यायचे, मोलॅसिस, कॉर्नस्टिप, लिकरच घ्यायचे. पण यामध्ये आपल्याला जे मायक्रोब ॲड करायचा आहे तो वेगळा ॲड करायचा आहे पहा. या ठिकाणी कोणता ॲड करायचा आहे, ॲस्पेरेगिलस इटॅकॉनियस. ॲस्पेरेजिलस इटॅकॉनियसचं यूज करायचं आहे. स्पेलिंग व्यवस्थित तुमच्या लक्षात येत आहेत का माझं लिहिलेलं, इटॅकॉनियसचं यूज करायचं आहे. यामध्ये कोणता ॲसिड यूज करायचं आहे, इटॅकॉनिक ॲसिड. कोणता ॲसिड आहे, इटॅकॉनिक ॲसिड यूज करायचं आहे. आणि यांचा यूज कशासाठी केला जातो, पेपर इंडस्ट्रीजमध्ये, टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये, प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये, त्याचबरोबर गम प्रोडक्शन करण्यासाठी, डिंकचं उत्पादन घेण्यासाठी कशाचा यूज केला जात असतो, या म्हणजेच या ॲमिनो ॲसिडचा यूज केला जात असतो. व्यवस्थित लक्षात राहू द्या कोणकोणते मायक्रोब्स वगैरे यूज केलेले आहेत, कोणत्या ॲमिनो ॲसिड आहे आणि त्यांचा यूज. अगोदर एक झालं होतं ते मी पुसलं, पण ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या. बाकीचं जो काही आपल्याला झॅन्थम गम वगैरे बघायचं आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, फास्ट घ्यायचं झालं तर आपला चॅप्टर लगेच संपून जाईल, पण हे जरा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे व्यवस्थित तुम्हालाही वेळ भेटायला पाहिजे वाचण्यासाठी पण आणि रिवाईज करण्यासाठी पण, त्यामुळे आपण दमाने घेतोय. ओके, या ठिकाणी आपण थांबतोय. बाकीचे जे पॉईंट्स आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ओके, चलो या ठिकाणीच आपण थांबतोय. सर्वांना बाय. ज्यांना कोणाला लेक्चर कसं वाटलं ते कमेंट करून सांगायचे. आपले जे लेक्चर आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होऊन जाईल. आणि जे कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आहेत. ओके, तो पण सर्वांना बाय.